नमस्कार, मी वरदा रानडे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. त्याची दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच गेस्ट आले आहेत. दुसरं म्हणजे ती व्यक्ती इतर कोणी नसून माझा फियांसे आहे. आहे. हाय. वेलकम टू माय चॅनल. कसं वाटतं? मस्त. इंट्रोडक्शन देशील लोकांना? हो. नमस्कार, मी तिमिश भावे. मी वर्धाचा फियांसे आहे आणि मी एक पर्सनल फायनान्स कोच आहे. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की कुठलाही मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला रिलेशनशिपमध्ये येतात त्यामुळे त्यांना येणारे स्ट्रेस आणि मेन म्हणजे त्यातल्या फायनान्शियल ॲस्पेक्ट्समधनं येणारे स्ट्रेस ह्याच्यावर आपण काही करू शकतो का? ह्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि हा एक पर्सनल फायनान्स कोच आहे. त्याच्यामुळे मी दोघांनी कोलॅबोरेशन करायचं ठरवलंय. तर चला आपण आज बघूया, काही मुद्द्यांवरती प्रकाश टाकूया आणि बघूया आपण ह्यातनं अजून काही शिकू शकतोय का. 20 ते 35 या वयोगटात फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे येणारा स्ट्रेस हा मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम करतो. याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर. हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. ह्यावरती बऱ्याच जणांना खूप त्रास होतो. तर ह्या मागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे असं वाटणं की आपण जे पैसे कमवतोय तेच कमी आहेत आणि दुसरं कारण म्हणजे आपण जे पैसे कमवतोय त्याचा योग्य प्रकारे विनियोग करू शकत नाहीये. तर आपण सगळ्यात पहिल्या प्रश्नाचा आपण विचार करूया. आहेत ते पैसे कमी असणं. तर आपल्या पैशांचं जी किंमत आहे ती बाकीच्यांच्या इन्कमच्या तुलनेत ती कमी आहे किंवा जास्त आहे याचा विचार करणं हे या स्ट्रेसचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट, आहेत ते पैसे व्यवस्थितरित्या आपल्याला वापरता येत आहेत का याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला कुठल्या गोष्टीतनं आनंद मिळतो, कुठल्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत, आपल्या भविष्यासाठी कुठल्या गोष्टी कामी येणार आहेत, त्या गोष्टींवरती खर्च करणं आणि त्याच गोष्टींचा विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. मला एखाद्या व्यक्तीला बघून ईर्ष्या होतीये, तो एखादी गोष्ट करतोय ती मला करावीशी वाटतेय, फक्त त्या गोष्टीसाठी ती गोष्ट करणं हे फार चुकीचं आहे. तर तुम्हाला ज्याच्यातनं आनंद मिळणार आहे अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तर ह्यावर इलाज काय? तर ह्यावर एक उपाय आहे. आपण कधीही आपले पैसे जे बाजूला सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून काढून ठेवतो, तर ते आपण आत्ताच्या घडीला असं काढतोय की आपलं जे उत्पन्न आहे त्यातून आपण आपले जर खर्च वजा केले तर जे आपल्याला जी काही रक्कम उरते ती आपलं सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये जातं. तर असं न करता जर आपण आपल्या इन्कम मधून सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट्स आणि सेव्हिंग्स बाजूला केले आणि फक्त उरलेल्या रकमेचाच आपण जर खर्च केला तर याने आपल्याला स्ट्रेसही येणार नाही, आपल्या भविष्याची सगळी पूर्ण तयारीही पूर्ण होते आणि आपल्याला बाकीच्यांच्या ईर्षेचाही प्रश्न राहत नाही, कारण आपल्याकडे तेवढी एक्सपेंडेबल इन्कम ही राहतच नाही. आपण ऑलरेडी ती इन्कम ही इन्व्हेस्ट किंवा सेव्ह केलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला या बाकीच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा काही स्कोपच उरत नाही. अगदी बरोबर. आपण स्ट्रेसमध्ये आल्यावरती पटकन काहीतरी घ्यायला लागतो, पटकन खूप खर्च करायला लागतो, ज्याला आपण इम्पल्सिव्ह बाईंग म्हणतो. तर बरोबर. मला असं वाटतं की हा जो माइंडसेट आहे, चिडचिड, राग, स्ट्रेस आल्यावर आपण पटकन खर्च करायला जातो, तर हा माइंडसेट आपण चेंज केला पाहिजे. अगदी बरोबर. आणि जर तुम्हाला खर्चावरती नियंत्रण मिळवता येत नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे आता आपण जे UPI वरती स्पेंडिंग करतोय तर ते खूप इझी स्पेंडिंग होतंय. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कुठलाही रेझिस्टन्स नाहीये. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, तर UPI पेमेंटच्या ऐवजी तुम्ही कॅश पेमेंटला प्राधान्य द्या. तुमच्याकडे असलेली कॅश किती आहे, खर्च केल्यानंतर ती किती उरतीये या सगळ्याचा तुम्हाला अंदाज येईल. इव्हन तुम्हाला खर्च किती होतोय आणि तुमच्याकडे पैसे किती आहेत याचा ताळमेळ बसवता येईल. सो जर तुम्हाला पहिली स्टेप म्हणजे जर तुम्हाला खर्चावरती नियंत्रण मिळवता येत नसेल तर UPI टाळा आणि ओन्ली कॅश पेमेंट्स याच्यावरती भर द्या. इव्हन आपण ह्याच्यामध्ये एक 24 आवर रूल सुद्धा करू शकतो. आपल्याला जर इम्पल्सिव्ह बाईंग होत असेल, आपल्याला कळत नसेल की मी हे घेऊ का नको,
तर 24 तास तुम्ही थांबायचं, त्याचा विचार करायचा. त्या 24 तासात तुम्हाला वाटलं की मला ही वस्तू खरंच पाहिजे, तर मगच घ्या. आणि अजून एक, स्वखुशीसाठी आपण कुठलाही खर्च केला हा गैर नाही. कुठलाही खर्च हा इम्पल्सिव्ह बाईंग म्हणजे न विचार करता केलेला खर्च हा चुकीचा आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी केलेला खर्च हा कधीच चुकीचा नसतो. पण मग अशा वेळी काय करायचं, की आपल्याला एखादी गोष्ट एकदम हवीशी वाटली, म्हणजे तुम्ही एकदा फिरायला गेले आहात आणि त्यावेळेला तुम्हाला एक शूजचा पेअर दिसला, तुम्हाला तो गरजेचा आहे, पण तो इम्पल्सिव्ह पण आहे. मग अशा वेळी काय करायचं? तर ह्यासाठी एक टेक्निक आहे, ती म्हणजे प्रोव्हिजनिंग. म्हणजे एखादा खर्च जो आपल्याला भविष्यात येणार असेल, त्याची आपण आधीपासून तरतूद करून ठेवणं, त्याला म्हणतात प्रोव्हिजनिंग. मग तुमचा जो येणारा पगार आहे महिन्याचा किंवा कुठलंही उत्पन्न असेल, त्यातनं एक छोटीशी रक्कम ही तुम्ही प्रत्येक वेळी त्या एका गोलसाठी बाजूला काढून ठेवायची. यालाच सेव्हिंग सुद्धा म्हणता येईल किंवा याला प्रोव्हिजनिंग सुद्धा म्हणता येईल. आता प्रोव्हिजनिंग आणि सेव्हिंग याच्यामधला फरक काय? तर सेव्हिंग म्हणजे काय, की आपण एखादी गोष्ट त्याच्या मागे कुठलंही गोल नसताना आपण ती ते पैसे बाजूला काढतो. त्याला म्हणतात सेव्हिंग. प्रोव्हिजनिंग म्हणजे एखादा इव्हेंट असेल, जो आपल्याला वाटतंय की पुढे येऊ शकणार आहे. मग ते भावाचं लग्न असो, बहिणीचं लग्न असो, कोणाचं बारसं असो किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन असो, मित्रांबरोबरती फिरायला जाण्याचा किंवा डिनरला जाण्याचा प्लॅन असो. तर ह्यासाठी बऱ्याच वेळेला खूप मोठे खर्च होतात, जे आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये नसतात. तर अशा वेळी प्रोव्हिजनिंगच्या मार्गातून आपण काही रक्कम जर बाजूला काढून ठेवली, तर आपल्याला त्या सगळ्या इव्हेंट्सचा आनंदही घेता येतो आणि त्याचा फायनान्शियल स्ट्रेसही येत नाही. खूप हेल्पफुल माहिती दिली आणि ह्या विषयावर बोलत इतकं कमी आहे, पण मला ह्याच्यावरनं आठवलं की रिलेशनशिप मध्ये जेव्हा एखादा कपल येतं त्यावेळेला पण खूप खर्च होतो. खूप इकडे तिकडे महागड्या कॅफेज मध्ये, हॉटेल्स मध्ये जाणं होतं. तर त्याबद्दल पण आपण चर्चा करावी असं मला हो, वाटतं. अगदी बरोबर. आता जर मुलांच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर रिलेशनशिपमध्ये येण्याच्या आधी मुलं कधीच एवढा खर्च किंवा स्वतःवरती एवढा खर्च आणि स्वतःला प्राधान्य देणं, हे कधीही त्यांच्यासाठी महत्त्वाचं नसतं. कुठल्यातरी टपरीवर जाऊन चहा प्यायलो, हीच आमच्यासाठी पार्टी असते. पण ज्यावेळेला एखादी मुलगी आयुष्यात येते, त्यावेळेला मग एक चांगल्या कॅफेमध्ये जाणं, मग त्या मुलीला खुश करण्यासाठी आपण किती जास्तीत जास्त चांगल्या कॅफेमध्ये जाऊ शकतोय आणि किती जास्तीत जास्त चांगली डिश मागवू शकतोय, ह्याच्यावरती भर असतो. पण ती डेट संपल्यानंतर ज्यावेळेला खिशामध्ये काहीच उरत नाही, त्यावेळेला मग मित्राला फोन जातो, की "अरे, मला काही पैसे पाठवतोस का? माझ्याकडे माझ्याकडे गाडीत पेट्रोल नाहीये, मला पेट्रोल भरायचंय गाडीत." सो ह्या सगळ्या गोष्टी याचा टेन्शन घेण्याची काहीही गोष्ट नाहीये. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी ह्यातून जात असते. ते ह्यातून शिकत असतात आणि एकमेकांमध्ये जेवढं कम्युनिकेशन असेल, त्यानी हा जो गॅप असतो, तो लवकरात लवकर सुटत असतो. आता आमचंच जर एक्झाम्पल बघितलं, तर आम्ही पहिल्या वर्षामध्ये फार जास्त कुठल्या कॅफेमध्ये गेलो नाही. आम्ही साध्या ठिकाणी भेटत होतो. गप्पा मारणं हाच एक आमचा त्यावेळेला गोल होता आणि तो आम्हाला साध्या कॅफेमध्ये पण आमचा तो साध्य होत होता. त्याच्यामुळे आम्ही काही कधी जास्त खर्च केला नाही. त्याच्यामुळे आमच्यामध्ये ते कम्युनिकेशन असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. पण एक कालांतराने असं व्हायला लागलं, की आम्हालाही अशी इच्छा होऊ लागली, की आम्हाला चांगल्या ठिकाणी जायचंय. आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये बराच काळ असल्यामुळे ज्यावेळेला भेटायचो, त्यावेळेला अगदी व्यवस्थित भेटता आलं पाहिजे. डेट नाईट अगदी परफेक्ट पाहिजे, ही आमची दोघांचीही इच्छा असायची. त्याच्यामुळे आम्ही त्या त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला खर्च करायचा आहे, त्यावेळेला तो मनसोक्त करायचा. कुठलाही स्ट्रेस न घेता, कुठलाही डोक्यात विचार न आणता तो खर्च झाला पाहिजे. हे आम्ही आमच्या मनाशी गाठ बांधून ठेवली होती. म्हणून आम्हाला कुठल्याही गोष्टीचा कधीच स्ट्रेस आला नाही. आणि कधीही स्ट्रेस आला, मला जर कधी स्ट्रेस आला, तर मी नेहमी प्रत्येक वेळी वरदाशी एकदम स्पष्टपणे ते बोलत होतो, की "वरदा, आत्ता ह्या क्षणी आपल्याला ह्या-ह्या ठिकाणी जाणं शक्य नाहीये. आपण ते पोस्टपोन करूया." जर ज्यावेळेला वरदाला काही बोलायचं असेल किंवा एखादी गोष्ट शेअर करायची असेल, त्यावेळेला ती सुद्धा माझ्याकडे सांगत होती आणि आम्ही एकमेकांना कुठल्याही प्रकारे समोरच्याचा अपमान न होता, समोरच्याची सिच्युएशन समजून घेऊन त्यांना बेस्ट पॉसिबल पद्धतीने कसं आपण सपोर्ट करू शकतो, या प्रकारे आम्ही केलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही एवढं स्टेबली एका रिलेशनशिपमध्ये राहू शकतोय, की जिथे आम्ही सगळं सगळं काही शेअर करू शकतोय.
आणि मला असं वाटतं की प्रोव्हिजनिंग तुम्हाला सांगितलं होतंस की काय असतं, त्याच्यामुळे थोडेफार पैसे बाजूला आपण ठेवत होतो. आणि मग जेव्हा 1 वर्ष व्हायचा, जेव्हा अॅनिव्हर्सरी यायची त्यावेळेलाच आम्ही फक्त बाहेर जायचो खायला. आणि जे प्रोव्हिजनिंगच्या मेथडने आम्ही जे पैसे बाजूला केले असायचे तेच आम्ही यूज करायचो. हो. तर ते खूप आणि हेल्पफुल झालं असं मला आणि वाटतं. त्याच वेळेला मग गिफ्ट्स घेणं, मग हो. त्याच्यानंतर एकमेकांसाठी काही प्लॅन करणं, काही सरप्राइजेस प्लॅन करणं, हे बर्थडे सरप्राईज. बर्थडे सरप्राइजेस म्हणा किंवा आता लॉंग डिस्टन्स मध्ये असताना एखाद दिवशी तिच्या सिटीमध्ये जाऊन तिला सरप्राईज देणं म्हणा किंवा तिने माझ्या सिटीमध्ये येऊन मला सरप्राईज देणं म्हणा. या सगळ्या गोष्टी इतक्या सीमलेस झाल्या होत्या की आम्हाला याच्यामध्ये फायनान्शियल बर्डन असं कुठलं येतच नव्हतं. आणि ह्याच्या मागे फक्त आणि फक्त एक कारण होतं, ते म्हणजे आमच्यामधलं कम्युनिकेशन. तर जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये आल्यावरती कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल स्ट्रेस येत असेल, तर त्याच्या मागे फक्त आणि फक्त एकच कारण आहे, तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत व्यवस्थित कम्युनिकेट करत नाही आहात. तर तुम्ही वेळ घ्या, तुमच्या पार्टनरला समोर बसवून त्यांच्याशी व्यवस्थित बोलून त्यांना समजवा, की ही तुमची सिच्युएशन आहे. तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये असं प्लॅनिंग बघताय आणि हे सगळं बोलल्यानंतर मग तुम्हालाही जाणवेल, की तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप मॅच्युरिटी आली आहे आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी ओपनली बोलू शकताय. मला आजचं कोलॅबोरेशन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आम्ही अजून कुठल्या विषयावर व्हिडिओज घेऊन यावे तेही आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय. थँक यू.